कथाभागाला जाण्यापूर्वी अगदी थोडक्यात आपण भगवंताचं नामस्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे नाथ नारायण वासुदेवा, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, पंढरीनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान श्री परम पूज्य सद्गुरु वासुदेव महाराज की जय. नेहमी आपण कथाभागामध्ये पंढरपूरला वगैरे फेरी मारून येतो. आज मध्य प्रदेशामध्ये घेऊन जाणार आणि शेवटी त्याचा शेवट पंढरपूर मध्ये करणार. तर मध्य प्रदेशातील उज्जैनी ह्या नगरीमध्ये एक रामभद्र नावाचा राजा राज्य करीत होता. झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो रामभद्र वीरमणी, नामे जो रामभद्र वीरमणी. गुणवती भार्या चेष्टा, गुणवती भार्या चेष्टा, अप्रिय प्रिय रूप मती नवीरमणी. राम 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 हरे हरे, राम 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 सीता सती राम राम. हा रामभद्र राजा जो होता त्याने अनेक वर्ष राज्य केले. आपल्या राजेपणाचा अनुभव घेतला, सर्व सुख सुविधांचा उपभोग घेतला आणि एक दिवस त्याला अशी उपरती निर्माण झाली की आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही उपभोगलं, सत्ता ऐश्वर्य, आणि आता आत्मज्ञान मिळवावं, परमार्थ साधन करावं. आणि हे साध्य करण्यासाठी अनेक साधू संत, गोसावी, बैरागी यांच्याकडे जाऊन त्यानं परमार्थ मिळवण्याचा प्रयत्न केला. पण परमार्थ किंवा आत्मज्ञान मिळवण्यासाठी जो सावधपणा लागतो, जो परिपक्वपणा लागतो, त्यात कमी पडला. कसा ते आता मी आपल्याला सांगणार आहे.
उज्जैनीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी महान दिव्य महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. आणि या ज्योतिर्लिंगाच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी म्हणून एक दिव्य गुरु शिष्यांची जोडी त्या नगरीमध्ये आहे. नवनाथापैकी पहिले मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ अशी ही दिव्य जोडी त्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी आली. आणि राजांना त्याच्या दूतांतर्फे ही बातमी कळाली की कुणीतरी थोर साधू पुरुष आपल्या नगरीमध्ये आले महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. आणि आजपर्यंत आपण भेटलेल्या किंवा इथं आलेल्या साधू बैरगापेक्षा यांचा अधिकार काही वेगळा आहे, ही चमक काही वेगळी आहे. एके दिनी मच्छिंदर साधू आले तयारे गावी. राजाला ही बातमी कळताच राजा धावत धावत त्या महाकालेश्वराच्या मंदिराकडे आला. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आणि सहज विश्रांतीसाठी म्हणून मंदिराच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली बसले. राजा तिथं आला. राजानं प्रणाम केला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, कोण रे बाबा तू? म्हटलं, मी या नगरीचा राजा आहे. राजा? आणि तुझं आमच्याकडे काय काम बाबा? आम्ही गोसावी बैरागी इथं तिथं भटकावं, दान दक्षिणा काही मिळेल तर त्यावर जगावं. तुम्ही राजे लोक तुमची कामं राजा लोकांकडे, बड्या लोकांची कामं बड्या लोकांकडे, आमच्या सारख्या गोसाव्यांकडे तुझं काय काम? नाही म्हटलं, असं आहे, मी या नगरीचा राजा आहे. अनेक वर्ष राज्य केलं, सत्ता उपभोगली. पण आता माझ्या जीवनाचं एक अंतिम ध्येय आहे की मला आत्मज्ञान मिळवावं, माझं परमार्थ साधन व्हावं. आणि तुमच्या कृपेने ते मला मिळेल म्हणून मी आपल्याकडे आलो. मच्छिंद्रनाथांनी या राजाकडे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, देऊ तुला आत्मज्ञान, पण तू आम्हाला काय देशील? फुकट मिळणार नाही. राजा म्हणाला, मला काय कमी आहे, तुम्हाला काय हवं ते सांगा, तुमच्यासाठी एक वेगळा महाल बांधून देतो. दास दासी हत्ती घोडे रथ तुम्हाला फिरण्यासाठी तुमच्या सेवेसाठी सगळं काही उपलब्ध करून देतो. अवनिपतीस न्यून काय या जगी असे, अवनिपतीस न्यून काय या जगी असे, अवनिपतीस न्यून काय या जगी असे. या नगरीचा राजा आहे, मला काय देता येणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय हवं ते सांगा. अवनिपतीस न्यून काय या जगी असे, अवनिपतीस न्यून काय या जगी असे. दुर्मिळची वस्तू मला, दुर्मिळची वस्तू मला, दुर्मिळची वस्तू मला, दुर्मिळ 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 दुर्मिळची वस्तू मला, दुर्मिळची वस्तू मला कोणती नसे, दुर्मिळची वस्तू मला कोणती नसे. मला काय दुर्मिळ आहे? त्या अखंड राज्यावर माझी सत्ता आहे, तुम्हाला काय हवं ते द्यायचे तुला. अवनिपतीस न्यून काय या जगी असे. अवनिपतीस न्यून
मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे बघ, अरे आम्ही गोसावी बैरागी इथं तिथं भटकावं, कुठल्या धर्मशाळेत पडावं, लोक काय दान दक्षिणा देतील, भिक्षा देतील, त्यातनं आपला पोट चालवावं. आम्हाला हे ऐश्वर याच्याशी काहीही देणं घेणं नाही. हे बघ, आम्ही या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. आम्हाला हे स्थान, हे दिव्य मंदिर आणि इथला परिसर फार आवडलेला आहे, तेव्हा आम्ही इथं राहणार आहोत. राहणार म्हणजे अर्थात लोकांनी आपल्याला बोलवावं, आम्हाला मेजवान्या द्यावा अशी काही अपेक्षा नाही. अरे त्रिभुवनाचं ऐश्वर्य जरी आमच्या पायाशी डोळण घालत आलं तरी त्यावर ठोकर मारण्याची आमची तयारी आहे. आम्ही इथं राहणार आहोत म्हणजे या महाकालेश्वराची काही सेवा करावी, ध्यान धारणा करावी, उपासना करावी म्हणून. मी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा मी तहान, भूक, शरीर, धर्म सगळं काही विसरून जातो. पण जेव्हा माझी समाधी उतरते तेव्हा तहान, भूक, शरीर, धर्म आठवतो. अशा वेळी हा माझा शिष्य माझ्यासाठी काही भिक्षा मागायला जातो. हा माझा शिष्य तुझ्याकडे येईल, कुठल्या दिवशी येईल, कोणत्या वेळी येईल हे आताच सांगत नाही, पण ज्या दिवशी ज्यावेळी येईल त्यावेळी त्याला भिक्षा दिलीस त्याला भिक्षा दिली की तुला आत्मज्ञान. आणि भिक्षा अगदी साधी, ताजा भात आणि गरम केलेलं दूध, एवढंच. दूध भात ताजा देना परमानंद हमसे देना, दूध भात ताजा देना परमानंद हमसे देना, परमानंद हमसे देना.
तेला भिक्षा मागण आवे, तेरे द्वार पे अलख जगावे, दूध भात ताजा देवे, नहीं चिप सोना, परमार्थ हमसे लेना. हे बघ, ज्या दिवशी ज्यावेळी माझा हा शिष्य तुझ्या दाराशी भिक्षेसाठी येईल, त्यावेळी जर तू त्याच्या हातावर गरम केलेलं दूध आणि ताजा भात ठेवलास की तुला आत्मज्ञान. राजानं विचार केला, एवढंच ना? कितीतरी माझे नोकर चाकर आहेत, आपणच कशाला लक्ष द्यायला हवं? फुकटचा पगार घ्यायचा, त्यांना लावू कामाला. पण मच्छिंद्रनाथाने जणू याच्या मनातला हा विचार ओळखला. म्हणाले, आत्मज्ञान तुला हवंय का दास दासींना? हे बघ, परमार्थामध्ये दुसऱ्यावर विसंबून चालत नाही. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभार उडाला. एका सत्पुरुषाचं वाक्य आहे, बाकी कुठेही कॅरॉफची भाषा चालते, पण परमार्थामध्ये कॅरॉफची भाषा चालत नाही. राजा म्हणाला, म्हणजे दास दासींची मदत घेता येणार नाही? म्हटलं नाही. हा, पण एक सवलत तुला आम्ही देऊ शकतो. जसा हा तुला अधिकार आहे, तसाच या कामामध्ये तू आपली धर्मपत्नी अर्धांगिनी तिची तू मदत घेऊ शकतोस. राजानं मच्छिंद्रनाथाला वचन दिलं. म्हणाला, येऊ द्या तुमच्या शिष्याला, मी तयार राहील. आणि राजा निघाला. आता याची मोठी गंमत म्हणजे आपण नेहमी लहान असताना शाळेमध्ये शिकलो, पुस्तकात वाचलं. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती नावडती, एक होती आवडती. या रामभद्र राजाचाही असंच. याला पण 2 बायका. थोरली गुणवती ही नावडती राणी, ती एका वेगळ्या महालामध्ये क्षिप्रा नदीच्या काठी सेवेला दास दासी नोकर चाकर अशी एकटीच राहायची. आणि राजा मात्र लहान आवडती राणी जी रूपवती रूपसुंदर तिच्या बरोबर राजवाड्यामध्ये राहायचा. राजा राजमहालामध्ये आला आणि रूपवती राणीला म्हणाला, हे बघ, आपल्या उज्जैनीमध्ये मच्छिंद्र नावाचे एक दिव्य थोर स्वामी आलेले आहेत आणि ते मला आत्मज्ञान देणार आहेत. फक्त त्यांची एक अट आहे की त्यांचा शिष्य जेव्हा कधी आपल्या दारावर येईल त्याला दूध आणि भात, ताजा दूध आणि गरम भात एवढीशी भिक्षा द्यायची. आणि या कामामध्ये मला तुझी मदत हवी, करशील ना मदत? रूपवती राणी म्हणाली, हो ठीक आहे. पण तिनं जे हे हो म्हणाला ना, ते नाटकी होते. कारण कुठल्या स्त्रीला आवडेल हो आपला पती साधू गोसावींच्या मागे लागून साधू व्हावा, गोसावी व्हावा, बैरागी व्हावा आणि मग हे ब्रह्मचार्याचं जीवन जगावं? तिनं मनात ठरवलं होतं हे होऊ द्यायचं नाही. झालं. राजा सकाळ दुपार संध्याकाळ ताजं दूध आणि गरम केलेला भात भांड्यामध्ये घेऊन या गोरक्षनाथांची वाट पाहत राहील. राजाला चांगली फिल्डिंग लावली होती तसं बघितलं तर. राजा राणी मग कुणी येतं जातं का सगळ्या तयारीसाठी दास दासी आणि अगदी शेवटच्या दरवाजावर पहारेकडे ठेवला होता. कुणी आला तर हात येऊन सांगायचं, म्हणजे खास करून हा भिक्षा मागायला जर आपल्या गुरुजींचा शिष्य आला तर आम्हाला लगेच कळवायचं. एक दिवस झाला, गोरक्षनाथ काही आले नाही. दुसरा दिवस झाला, दुसरा दिवस संपला पण गोरक्षनाथांची स्वारी आली नाही. तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ. राजा 2 दिवस जागलेला हो. अंधार व्हायला आला. त्याच्याबरोबर रूपमती राणी ही 2 दिवस जागलेली. आणि आता मात्र राजाला आपली झोप आवरेना. मग राजानं रूपमती राणी बरोबर एक करार केला. म्हटलं, हे बघ, आमच्या गुरुजींचा शिष्य जर आला तर त्याला भिक्षा देण्यासाठी आपल्या दोघांपैकी एकानं जागा राहणं महत्वाचं आहे. तेव्हा आपण असं करू, मी झोप घेतो आणि तुला झोप आवरेल अशी झाली की मला उठव, मी जागा राहतो, तू झोपी जा. आणि असं सांगून राजा झोपी गेला. रूपमती राणीला हे होऊ द्यायचंच नव्हतं. तिनं बघितलं महाराज झोपले, तीही झोपून गेली. बाहेरच्या खोलीमध्ये ती एक दासी होती. तिनं बघितलं आपले मालक मालकीण खुशाल झोपले, म्हणून आपण कशाला जागा राहायला हवं. ती होती तिथेच लवणली.
अगदी बाहेरच्या दरवाजावर तो पहारेकरी होता. तो आडवा होऊन झोपू शकत नव्हता. त्याला ते परवडत नव्हतं, शक्य नव्हतं. पण तो जातीवंत होता, उभ्या उभ्या झोपायचा. असे हे सगळे झोपी गेलेले. आणि मध्यरात्रीच्या सुमाराला आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब. गोरक्षनाथांची स्वारी आली आणि नाथ संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे गर्जना दिली. अलग निरंजन आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, जब बीत गई तब, मध्यम पंचम सगळे अधिक असे स्वरात होत आहे. राजमंदिर के द्वार पे रहना उसने अलग जगाया. आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, भिक्षा मांगन आया, भिक्षा आधी रात जब बीत गई तब भिक्षा मांगना आया. राज मंदिर के द्वार पे रहकर उसने अलग जगाया. पण हे सगळे झोपलेले, त्याच्याकडे लक्ष देतोय कोण? कुणी बाहेर येत नाही असं पाहिलं आणि गोरक्षनाथ जायला निघाले. आणि तेवढ्यात तो बाहेरचा पहारेकरी थोडासा सावध झाला. त्यानं डोळे पुसले, बघितलं तर कुणीतरी निघालाय. पण मालक मालकिनींना उठवायचं की नाही त्याचा निर्णय तो घेऊ शकला नाही. गोरक्षनाथ निघाले आणि राजाची एक संधी वाया गेली. पहाटे राजा उठला, बघतो तर अरे ज्याच्यावर विसंबून आपण झोपी गेलो होतो ती महाराणी खुशाल घोडते आहे. बाहेर येऊन बघतो तर ती दासीही झोपलेली. अगदी बाहेरच्या दरवाजावर त्या पहारेकराला म्हटलं, बाबा तू तरी जागा होतास का? म्हणतो आता झालोय. अरे मग तुला ठेवला होता कशासाठी? बरं रात्री कुठे आला होता का? त्याला आठवलं, पुसटचं आठवलं. म्हणाला हो, कुणीतरी एक तरुण कानफट्या कोसावी आला होता. अरे रे, राजाला कळून चुकलं. गोरक्षनाथ येऊन गेले. राजा तसाच धावला आणि जिथं मच्छिंद्रनाथ होते तिथं आला. त्याच्या पायावर लोटांगण घातल्याने म्हणाला, महाराज माफ करा, तुमचा शिष्य जागा होता, आला होता. पण काय झालं की 2 दिवस झोप न मिळाल्यामुळे मी थोडासा आराम करण्याचा निर्णय घेतला. पण मी काही अगदीच हलगर्जीपणा केला नव्हता. मी माझ्या राणीला सांगितलं, पण तिनं घात केला. राजा म्हणाला, ए मूर्खा, अरे तिला कशाला दोष देतोय? तुझी तरी अजून तयारी आहे का आत्मज्ञानाची? अरे गुणाची कदर नसलेला तू, रूप यौवन सत्ता याच्यामध्ये रमणारा तू, अरे तुला काय आत्मज्ञान मिळाल? चल जा निकल मस्त, चल जा, चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, न करो हमें, चल जा निकल मस्त, न करो हमें, चल जा निकल मस्त, न करो हमें, बेगुवाग्रस्त शिष्ट राजा, चल जा निकल मस्त, न करो हमें.
आपण रूपवती राणीच्या मदतीने हे मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गुणवती राणीबद्दल आपण सगळं विसरून गेलो. कदाचित तिच्या मदतीने हे साध्य होईल. राजा मच्छिंद्रनाथाला म्हणाला, महाराज चूक झाली, पण मला आणखी एक संधी द्या. दयाळू मच्छिंद्रनाथानं राजाकडे पाहिलं आणि म्हणाला, ठीक आहे, दिली तुला संधी. राजा म्हणाला, महाराज आता मात्र तुमच्या शिष्याला वेगळ्या पत्त्यावर पाठवा बरं का, पूर्वेच्या पत्त्यावर पाठवू नका. आता माझी जी थोरली राणी गुणवती, जी क्षिप्रा नदीच्या तीरावर एका वेगळ्या महालामध्ये राहते, तिथं मी असेल, तिथं तुमच्या शिष्याला पाठवा. आणि राजा गुणवती राणीच्या महालाकडे आला. गुणवती राणी आज कित्येक वर्ष राजाची नावडती राणी म्हणून या वेगळ्या महालामध्ये एकटीच, सोबत सेवेसाठी दास दासी आणि नेहमी भगवंताला प्रश्न करणारी. माझं काय चुकलं? मजबरी दैवची का फिरले, मजबरी दैवची राजा तिथं आला. गुणवती राणीनं पत्नी धर्मानं राजाचं स्वागत केलं आणि म्हणाली, आला, गेला ना माझ्यावरचा राग, बोला काय सेवा करू आपली, आज्ञा करा. राजा गुणवती राणीला म्हणाला, लाजला तो. म्हणाला, हे बघ, चूक तुझी नाही, अपराध माझा होता. मी तुझ्या गुणांची किंमत केली नाही, मी तुला कधी समजून घेतलं नाही, तुझ्याकडून सेवा करून घेण्याची माझी लायकी नाही. हे बघ, असं असं आहे, माझे स्वामी गुरु मच्छिंद्रनाथ माझ्यावर कृपा करणार आहे आणि मला आत्मज्ञान देणार आहे. पण त्यासाठी त्यांची अट एकच आहे की त्यांचा शिष्य भिक्षेसाठी येईल तेव्हा त्याला गरम दूध आणि ताजा भात एवढी भिक्षा द्यायची. रूपवती राणीनं हे चुकवलेलं आहे आणि तुझ्या मदतीने हे मिळावं म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. गुणवती राणीनं हे समजून घेतलं आणि म्हणाली, केव्हाही येणार ना तुमच्या गुरुजींचा शिष्य, येऊ दे, मी तयारी करतो. गुणवती राणी मोठी हुशार, तिनं हिशोब केला. एका दिवसाचे प्रहर 8, आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे दिवसाचे प्रहर 8 आणि ह्या 8 प्रहरांच्या खटका 60, म्हणजे प्रत्येक 20 मिनिटाची एक खटका. अशा 60 खटकेसाठी तो गरम दूध आणि ताजा भात बनवण्यासाठी तिनं 60 भांडी तयार केली. आता आपण म्हणाल, हा काय वेडेपणा आहे, खटके खटकेला ताजा भात आणि गरम केलेलं दूध तयार करण्यासाठी 60 भांडी. पण तिनं स्वतःला ह्या कामामध्ये एवढं जडवून घेतलं, एवढं गुंतवून घेतलं की दुसऱ्या कशाचा विचार करण्यासाठी तिनं वेळच शिल्लक ठेवला नाही. आणि प्रत्येक खटके खटकेला तो ताजा भात आणि गरम केलेलं दूध ते भांड्यामध्ये घ्यायचं आणि गुरुजींच्या शिष्याची वाट बघायची. असा 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3, 4, 5, 6, 7 दिवस झाले आणि 7व्या दिवसाची संध्याकाळ.
आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कुठल्याही उपासना ही विषम संख्येने केली जाते. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस, त्याला काही विशिष्ट महत्व आहे. 7व्या दिवसाची संध्याकाळ गुणवती राणीनं भिक्षा तयार केलेली आहे आणि राजाला म्हणाले, नाथ, माझी स्नानाची वेळ झाली आहे, भिक्षेची भांडी तयार आहे, मी स्नान करीतो, तुमचा शिष्य आला गुरुजींचा तर त्याला ही भिक्षा द्या. मी ही गेले आणि ही आले. तिनं ती भांडी राजाच्या हातावर ठेवली आणि स्नानगृहामध्ये गेली. महाराणी एकच वस्त्र अंगावर आणि तिनं स्नानाला सुरुवात केली आहे. इथं राजा भिक्षेची भांडी हातात घेऊन उभा आहे. यानं विचार केला, ही भांडी हातात घेऊन कशाला उभं राहायला हवं. भांडी खाली ठेवली आणि उभं राहिला. थोड्या वेळाने यानं विचार केला, उभंच कशाला राहायला हवं. हा खाली बसला आणि हा जो खाली बसला तो तक्क्याला टेकून त्या भांड्याकडे बघत बघत झोपी गेला. हा इथं झोपी गेला आणि राणी तिथं स्नानगृहामध्ये स्नान करते आहे आणि नेमकी हीच वेळ गोरक्षनाथांनी साधली. आलक निरंजन गर्जना झाली. पण हे महाराज निरंजन, पण स्नानगृहामध्ये स्नान करणाऱ्या त्या गुणवती राणीनं हा आवाज पुसटचा ऐकला. काळजामध्ये चर्र झालं. अरे हा 7 दिवस मी डोळ्यात तेल घालून याची वाट पाहिली, अगदी सावधपणानं वाट पाहिली आणि आता ही वेळ याने साधली. महाराणी एकच वस्त्र अंगावर, पण त्या ओल्या अंगावर ती धावली, लज्जेची पर्वा केली नाही. बाहेर येऊन बघतो तो आपले पतिराज झोपलेले आणि गोरक्षनाथांनी आपले पाठ फिरवले जाण्यासाठी धावली. गुणवती राणी धावली गोरक्षनाथांच्या पुढ्यात. तिने लोटांगण घातलं, म्हणाली, महाराज, महाराज, भिक्षा तयार आहे, भिक्षा घ्या, भिक्षेचा स्वीकार करा. पण गोरक्षनाथ काही भिक्षा स्वीकारायला तयार नाही. तेव्हा गुणवती राणी म्हणाली, महाराज, भिक्षा तयार आहे, पण आपण जर भिक्षेचा स्वीकार करणार नसाल तर माझ्या पतीचं वचनभंग केल्याचं पातक घेऊन मी जगणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मला शाप द्या आणि भस्म करा. पाव पारू मत जा मत जा जोगे, मत जा मत जा जोगे, मत जा मत जा मत जा मत जा जोगे, मत जा मत जा जोगे.
गोरक्षनाथ काही ऐकायला तयार नाही. गोरक्षनाथ ऐकायला तयार नाहीत हे पाहिलं गुणवती रायडीनं आणि काय केलं, ती भिक्षेची भांडी उचलली, गोरक्षनाथांना तिथंच मागे टाकले आणि ती धावत धावत मच्छिंद्रनाथ जिथं महाकालेश्वराच्या मंदिराजवळ होते तिथं ती आली आणि त्यांच्या पुढ्यात ती भिक्षेची भांडी ठेवली आणि म्हणाली, महाराज महाराज भिक्षेचा स्वीकार करा, भिक्षा तयार आहे. तुमचा शिष्य आला होता पण त्याच्या चालीप्रमाणे इथं यायला त्याला उशीर होईल आणि तुम्हाला तर भूक लागली म्हणून मीच पळत पळत आले. महाराज भिक्षा आहे, भिक्षेचा स्वीकार करा. पुन्हा विचार करा, महाराणी एकच वस्त्र अंगावर, स्नान गृहातून आलेली ओलेत वस्त्र आणि अशा स्थितीत ती भिक्षेची भांडी घेऊन मच्छिंद्रनाथाच्या पुढ्यात, मच्छिंद्रनाथाने तिच्याकडे बघितलं, भिक्षेचा स्वीकार केला आणि तिच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि मच्छिंद्रनाथाच्या कृपेनं गुणवती राणी समाधी अवस्थेमध्ये पोहोचली, मुक्त अवस्थेमध्ये पोहोचली, तिला आत्मज्ञान प्राप्त झालं. इथं राजा जागा झाला, बघतोय तर गुणवती राणी घरामध्ये नाही, महालामध्ये नाही, भिक्षेची भांडीही नाही. राजा धावत धावत मच्छिंद्रनाथांकडे आला, पाहतो तर आपली गुणवती राणी समाधी अवस्थेमध्ये बसलेली. राजानं म्हटलं, अहो आत्मज्ञानासाठी नंबर आम्ही लावला होता आणि हे काय? राजा म्हणाला, मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे तुझ्या राजेपणाचा तोरा आम्हाला दाखवू नको. झालं, भिक्षा तिने दिली, काम तिचं झालं. मग म्हटलं आमचं आत्मज्ञान आणि परमार्थ त्याची पुन्हा वाट लागली. मग आता आम्हाला आत्मज्ञान आणि परमार्थ मिळणार नाही का? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मिळेल की, का नाही? पण राजा म्हणाला, कधी? मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्यासाठी तुला वाट पाहावी लागेल. हे बघ, गोदावरी नदीच्या काठी विठ्ठल नावाचा मुलगा कुलकर्णी घराण्यामध्ये जन्माला येणार आहे. त्याचा विवाह आळंदीच्या रुक्मिणी नावाच्या मुलीशी होईल आणि यांच्यापासून निवृत्त ज्ञानदेव सोपान असे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश जसे जन्म घेतील तशीच मुक्ताईच्या रूपाने ही तुझी पत्नी गुणवती जी आहे, जी मुक्तावस्थेत आता समाधी अवस्थेत पोहोचलेली आहे, तिला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ती मुक्ताईच्या रूपाने जन्म घेईल आणि ती तुझं कल्याण करेल असं म्हणतात. मग मी त्यावेळी कोण असेल? तू आणखी कोण? तू चांगदेव होशील. तोपर्यंत वाट पाहत राहा. आणि आता मात्र राजाला उपरती निर्माण झाली. कळून चुकलं की परमार्थ असो की प्रपंच असो, व्यवहार असो, अरे दोन संधी मला मिळाल्या होत्या पण माझा बेसावधपणा, हलगर्जीपणा यामुळे दोन्ही संधी वाया गेल्या. पण यापुढे मात्र मी एक गोष्ट लक्षात ठेवीन की परमार्थ असो की प्रपंच असो, मनुष्याला अत्यंत महत्वाचा गुण आहे तो म्हणजे कोणता? सावधपणा. आणि हेच संत कवी मैपती आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात, सत्पर